नमस्कार. मी आपल्या सर्वांची डायरी. लेखक सुभाष चौचट म्हणतात, "त्या वडाच्या पारंब्यावर लहानपणी घेतलेले झोके जसे माझ्याजवळ आहेत, तसेच पारंब्यांचे अधांतरी जिण्याचे दुःख सुद्धा मी अनुभवले आहे. ह्या झाडाच्या कोण लागतात बरे? आयुष्यभर अधांतरी लोंबकळत राहणं, जमिनीवर तरंगणं हेच ह्यांचं नशीब. ह्यांचं आयुष्य कधीच स्थिर नाही का? आणि त्यांनी ठरवलं झेप घेऊन जमिनीत घुसावं, तर हे त्यांच्या हातात नाही. सारा उलटा प्रवासच ह्यांच्या नशिबी आलेला. जमिनीतून आकाशाकडे झेपावणं सोडून आकाशातून जमिनीकडे आयुष्यभर वटवाघळासारखं उलट टांगून राहण्याचा योग ह्यांच्या नशिबी आलेला. जमिनीत घुसलं तरी स्थैर्य येईल की नाही ठाऊक नाही. स्वतंत्र झाडाचं अस्तित्व कधीच लाभणार नाही का यांना? खोड आणि वर फांद्या पानांचा मुकुटही मिळणार नाही यांना. मांडलिकाचं जीणं जगणं आहे या पारंब्यांचं. आहे त्या परिस्थितीत वाऱ्याबरोबर डोलणं, नाहीतर अहोरात्र उलट लोंबकळणं. फक्त जमिनीचा विचार करणं, हे एवढंच पारंब्यांचं जीवन आहे का? लेखकांनी पारंब्याकडून आपल्याला आहे त्या परिस्थितीत आनंदात राहण्याचा व नेहमी दुसऱ्याचा विचार करण्याचा संदेश दिलेला आहे. तुम्हाला ही झाडांनी मला काय दिले ही सिरीज कशी वाटली? आपल्या डायरीला नक्की कळवा.